श्रोतेहो, सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य सांगते। या महिन्यात ग्रहांची स्थिती बदलणार आहे, याचा अनेक राशींवर परिणाम होताना दिसेल। सप्टेंबरमध्ये सूर्य, बुध आणि केतू हे 3 ग्रह सिंह राशीत एकत्र येणार आहेत। या योगाला त्रिग्रह योग म्हणतात। तसेच बुध आणि सूर्य एकत्र आल्याने बुधादित्य योग तयार होईल। या महिन्यात अनेक शुभयोग बनणार आहेत। मेष, तुळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना चांगला आणि फायदेशीर असणार आहे। ग्रहांच्या बदलाचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे, त्यामुळे सप्टेंबर महिन्याचे राशी भविष्य सविस्तरपणे पाहूया। पहा, तुमच्यासाठी सप्टेंबर महिना काय घेऊन आलाय, काय लिहिले तुमच्या राशीत, जाणून घ्या। 1. मेष रास। मेष राशीसाठी सप्टेंबर महिना संमिश्र फलदायी आहे। महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला घरात आणि बाहेर नातेवाईकांकडून मदत मिळेल। तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळेल, पण बोलताना आणि वागताना इतरांना दुखवू नका। महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ऑफिसमध्ये तुमच्या विरोधकांपासून सावध राहा। तुमचे काम दुसऱ्यांवर सोपवू नका। व्यवसायाच्या कामासाठी तुम्हाला लांबचा किंवा जवळचा प्रवास करावा लागू शकतो। हा प्रवास थकाऊ असला तरी फायदेशीर ठरेल। तुमच्या मुलांबद्दल किंवा आवडत्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काळजी वाटेल। तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याची आणि दिनचर्येची काळजी घ्या। 2. वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांनी सप्टेंबरच्या सुरुवातीला आपल्या आरोग्याची आणि नात्यांची विशेष काळजी घ्यावी। तुम्हाला जुनाट आजार उद्भवण्याची शक्यता आहे। घरातील सदस्यांशी वाद झाल्यास तुम्हाला ताण येऊ शकतो। व्यवसायात स्पर्धा राहील, पण दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती तुमच्या बाजूने बदलेल। नोकरी करणाऱ्या लोकांची कमाई वाढेल, व्यवसायात फायदा होईल। महिन्याच्या मध्यात तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल। तरीही तुम्ही समाधानी नसाल आणि करिअर व व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत राहाल। 3. मिथुन रास। मिथुन राशीसाठी सप्टेंबर महिना नवीन आव्हानं आणि संधी घेऊन येत आहे। महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरीसाठी लांबचा किंवा जवळचा प्रवास करावा लागू शकतो। हा प्रवास सुखद आणि फायदेशीर राहील। तुम्ही तुमच्या वेळेचं आणि ऊर्जेचं योग्य नियोजन केल्यास तुम्हाला यश मिळू शकतं। तुम्हाला एखादी आवडती व्यक्ती भेटेल। तुमच्या घरी धार्मिक कार्यक्रम होऊ शकतात। तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळेल। तुम्ही कुटुंबासोबत फिरायलाही जाऊ शकता। व्यवसायात तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील। महिन्याच्या मध्यात तुम्हाला तुमचं काम पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ आणि मेहनत घ्यावी लागेल। 4. कर्क रास। कर्क राशीसाठी सप्टेंबर महिन्याची सुरुवात थोडी कठीण असू शकते। तुमच्यावर घर आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी जबाबदाऱ्यांचा भार राहील। मित्र आणि नातेवाईकांकडून तुम्हाला कमी मदत मिळेल। प्रेमसंबंधांसाठी सप्टेंबर महिना चांगला नाही। तुम्हाला तुमच्या पार्टनरला भेटण्यात अडचणी येऊ शकतात, गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण ही परिस्थिती जास्त काळ टिकणार नाही। महिन्याच्या मध्यात तुमचे वाद मिटतील आणि तुमच्या पार्टनर सोबत प्रेम आणि विश्वास वाढेल। 5. सिंह रास। सिंह राशीच्या लोकांनी सप्टेंबर महिन्यात त्यांच्या वेळेचं, पैशांचं आणि ऊर्जेचं योग्य नियोजन करावं, अन्यथा तुम्हाला अनावश्यक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं। महिन्याच्या सुरुवातीला घर, गाडी यांच्या दुरुस्तीवर किंवा इतर गरजांवर जास्त खर्च होऊ शकतो, ज्यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं। तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल। जुनाट आजारामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता। वादविवाद टाळा, जास्त बोलण्याने तुमचं काम बिघडू शकतं। महिन्याच्या दुसऱ्या भागात तुमच्या मुलांना चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहील। प्रेमसंबंधात खट्टे मिठे क्षण येतील। वैवाहिक जीवन सुखमय राहील। कठीण काळात तुमचा पार्टनर तुम्हाला साथ देईल। 6. कन्या रास। कन्या राशीच्या लोकांनी सप्टेंबर महिन्यात आपल्या महत्त्वाकांक्षांवर नियंत्रण ठेवावं। महिन्याच्या सुरुवातीला ऑफिसमध्ये कामाचा ताण राहील आणि ते वेळेवर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल। तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल, अन्यथा तुम्हाला नुकसान होऊ शकतं। तुमचे विरोधक सक्रिय राहतील, त्यामुळे तुमची योजना पूर्ण होण्याआधी त्यांना त्याबद्दल काहीही सांगू नका। महिन्याच्या मध्यात भावनांच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेणे टाळा। तुमचा वैवाहिक जीवन सामान्य राहील। 7. तुळ रास। तुळ राशीसाठी सप्टेंबर महिना आनंद आणि भाग्य घेऊन येईल। या महिन्यात तुम्हाला तुमच्या मित्रांची मदत मिळेल आणि तुमची कामं वेळेवर पूर्ण होतील, त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढेल।
महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला मोठं यश मिळेल, ज्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. व्यवसायात प्रगती हळू राहील आणि फायदा होईल. प्रेमसंबंधांसाठी हा महिना चांगला आहे. जर तुम्ही कोणाला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर ते शक्य होईल. जे लोक आधीपासून रिलेशनशिप मध्ये आहेत त्यांच्या घरचे लग्नासाठी होकार देऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद येईल आणि तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत चांगले क्षण घालवाल. आरोग्य सामान्य राहील. 8. वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी सप्टेंबर महिना खूप शुभ आणि फायदेशीर आहे. महिन्याची सुरुवात रखडलेली कामं पूर्ण होण्याने होईल. सरकारी संबंधित कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल आणि धनलाभ होईल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल. जर तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा पाठिंबा मिळेल. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे आणि त्यांना मोठं यश मिळू शकतं. 9. धनु रास. धनु राशीसाठी सप्टेंबर महिन्याची सुरुवात शुभ आणि फलदायी आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायाला पुढे नेण्यासाठी चांगली संधी मिळू शकते. तुम्ही तुमच्या योग्यतेमुळे समाजात स्वतःची खास ओळख निर्माण करू शकाल. ऑफिसमध्ये तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठ्या योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधकांपासून सावध राहा. ते तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भरकटवण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा तुमचं काम बिघडवू शकतात. पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्यांनी पैशांच्या व्यवहारात काळजी घ्यावी. 10. मकर रास. मकर राशीसाठी सप्टेंबर महिना कधी आनंद तर कधी दुःख घेऊन येईल. महिन्याच्या सुरुवातीला घरगुती समस्यांमुळे मन थोडे उदास राहील. ऑफिसमध्ये काही बदल होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. पण तुमच्या चांगल्या मित्राच्या मदतीने तुम्ही सर्व अडचणींवर मात कराल आणि तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. आर्थिक दृष्टीने हा काळ चढ उतारांचा राहील. अचानक खर्च वाढल्यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला कामासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. 11. कुंभ रास. कुंभ राशीसाठी सप्टेंबर महिना संमिश्र राहील. महिन्याच्या सुरुवातीला ऑफिसमध्ये तुमच्या सहकाऱ्यांशी जुळवून घ्या. तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि नात्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमच्या वाईट बोलण्यामुळे तुमचे जवळचे लोक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. त्यामुळे बोलताना आणि वागताना विचार करा आणि कोणालाही वाईट बोलू नका. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्यावर कामाचा ताण राहील. तुम्हाला कामासाठी लांबचा आणि थकाऊ प्रवास करावा लागू शकतो. तुम्हाला कोणत्याही योजनेत किंवा व्यवसायात विचारपूर्वक पैसे गुंतवावे लागतील. 12. मीन रास. मीन राशीसाठी सप्टेंबर महिना चढ उतारांनी भरलेला असेल. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, पण तुमचे प्रियजन तुम्हाला साथ देतील. ऑफिसमध्ये तुमचे सहकारी तुम्हाला वेळेवर काम पूर्ण करण्यास मदत करतील. जमिनी जुमल्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. यासाठी तुम्हाला कोर्ट कचेऱ्यांमध्ये जावं लागू शकतं. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील आणि तुमच्या अडचणी कमी होतील. आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब न विसरता करा. धन्यवाद.